नमस्कार, मी भारतजी पोपराईट, माजी ग्रामविकास अधिकारी। मला योग गुरु आदरणीय जाधव सर अरविंद जाधव यांनी योगाची थोडीफार माहिती 2012 नंतर दिली, कारण मला 2012 मध्ये अटॅक आला होता। सर म्हणाले, ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला कपालभाती, अनुलोम विलोम, शीतकारी, शीतली हे प्राणायाम करा। हे प्राणायाम करायची सवय लागल्यानंतर मी पुढे योगासनाच्या मागे लागलो, अंग वाकू लागलो। अंग वाकविता बऱ्याच गोष्टी मला साध्य झाल्या। हलासन, सर्वांगासन, पवनमुक्तासन, मंडूकासन, गोमुखासन, पर्वतासन, उष्टासन असे कोणत्याही प्रकारचे आसनाचे प्रकार मी करू लागलो व आसनाचे प्रकार हे असंख्य आहेत। सरासरी मला कोणतेही आसन करता येते। तुम्हाला जर साधं पडसं जरी आलं तर तुम्ही मनाभावातून ध्यान देऊन कपालभाती करा आणि सातत्य ठेवा, तुम्हाला सर्दी, पडसं, खोकला येणार नाही। अनुलोम विलोम करा, तुमचा मेंदू चांगला राहील, बुद्धी चांगला राहील, तुम्ही तत्पर व बुद्धिवान राहाल। आणि जो माणूस सकाळी उठतो तो देवाला प्यारा असतो, कारण परमेश्वर त्या आळशी माणसाला उत्साही, आनंदी माणूस बनवतो व योगामुळे दिवसभर माणूस उत्साही राहतो। योगा अशी कामधेनू आहे जी सर्व प्रकारचे शारीरिक, आंतरिक, बाह्य रोगांना पळवते। योग म्हणजे पूर्वी ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली देण आहे। आणि अरण्य जंगलामध्ये ऋषीमुनी राहत असत, त्यामुळं काही ठराविकच राजे, रजवाडे किंवा महात्म्यांचीच मुलं तिथं योगाला जात असत। परंतु नंतर रामदेव बाबा यांनी त्या योगाचा प्रचार जगभर केला आहे व सूत्र सगळी ओपन झाल्यामुळं, सर्वांना मिळाल्यामुळं सर्वजण याचा फायदा घेत आहेत। व योगा अशी गोष्ट आहे की ज्यामुळे असंख्य बिमाऱ्या दूर होतात, असाध्य रोग दूर होतात। फक्त त्यासाठी सकाळीच उठून वेळ द्यावा लागतो आणि तन मन धनाने सर्व प्रकारे त्यात मन गुंतून घ्यावं लागते। दुसरी एक कामधेनू योगामध्ये आहे ध्यान। ध्यानाची ही पूर्वीची व्याख्या आहे। गौतम बुद्धांनी ध्यान केले होते। ध्यानात सर्व काही आनंद, शांतता, मनोकामना, मनरमना अशा असंख्य बाबी आहेत ज्यामधून मनोकामना आपण आत्मिक आपल्या पूर्ण करून घेऊ शकतो। राग, लोभ, मत्सर, आवड, नावड, एकुणएकाविषयी द्वेष भावना ह्या मोहामुळे पैदा होतात। परंतु ध्यान चिंतन जर केली तर ह्या गोष्टी राहत नाहीत। तरी असाध्य असं योगाचं काम आहे। आणि आमचे जाधव सर म्हणतात की करा योग, रहा निरोग, आरोग्य ओके तर ठिकाणावर डोके, अशा अनेक म्हणी आहेत। फक्त करण्याची तयारी पाहिजे। बिन पैशाचा डॉक्टर म्हणजे योगा आहे। आणि बिमारी होण्यापेक्षा बिमारी न होण्यासाठी तत्परतेने रोज योगा करावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे। रामदेव बाबा की जय, अरविंद महाराज की जय, डॉक्टर कुटे साहेब की जय। मी योग प्रतिष्ठान वसमत ओम गार्डन येथे दररोज सकाळी योगासाठी जातो व मी आतापर्यंत कुरुंदा जिल्हा परिषद, सरस्वती विद्यालय वसमत अशा अनेक ठिकाणी योग वर्ग, योग गुरुच्या आशीर्वादाने घेतले आहेत। बोलणारी मंडळी बरीच आहे, त्यामुळे मी असंख्य भांडार माझ्याजवळ योगाचे आहे, माहिती आहे, मी मार्गदर्शन करू शकतो। आणि योगाबरोबरच
आहार विहार सत्संग संगत ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अन्न तारी अन्न मारी. अन्न हे माणसाला तारू शकते, अन्न हे माणसाला मारू शकते. कृपया अन्न हे आपल्याला लागल त्यापेक्षा कमी खावे, रात्री पण कमी जेवावे आणि सकस आणि चांगले अन्न खावे. बाजरी, राजनी अशा विविध प्रकारचे मटकी, त्याच्यानंतर उडदाची डाळ, तांदूळ थोडे कमी आणि लौकीचे दूध रामदेव बाबाजींनी प्रोडक्ट दिलेत त्याचा पण वापर करावा आणि आपण श्रद्धढ आणि चांगले जीवन जगावे. योगामध्ये असे काही नाही की माणूस जिवंत राहतो, अमर राहतो, परंतु माणूस हा जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदी, उत्साही, सत्कार्य कार्य करण्यासाठी सक्षम होतो व चांगला राहतो, आनंदी राहतो, त्याचं कुटुंब चांगलं राहते. जसं मोगऱ्याचा फुलाचा वास इतरांना मिळतो तसा योगा करणाराचा वास कुटुंबातील आई वडील पती पत्नी मुलगा सहकारी मित्र यांना मिळतो. तर कृपया आपण योगाचे आचरण करावे व आपले सुखमय आनंदमय असे जीवन जगावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.